ए नाही ओरडायचं, नाही ओरडायचं सांगितलं ना. बघ ते शांत बसलंय ना, मग तू शांत बस ना. चल चल चल. पहिल्या दिवशीची भांडणं करून ह्याचं पोट भरलं नव्हतं, म्हणून हा परत माझ्या मांजरासाठी रिटर्न आला ते आला, इथं बसला, त्याच्यानंतर इथं बसला होता आणि लुक असं देत होतं की भाई मी इनोसंट आहे, VIP पर्सन आहे, मी किंग आहे, भाई माझ्या तरच का. पण हा इतका आगाऊ मांजर आहे ना, काय बोलायला नको. नेक्स्ट डे आज आहे साफसफाई डे आणि हा वरती पाय बघत असेल तर ते वरती हसबंड बघा कशी कसरत चालू आहे. आणि इकडं ह्याची सगळी तर ह्याची मजाच असते, काय बोलायलाच नको. आणि हा असा सगळा पसारा झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि हा हे जे आहे ना, हे सगळं जाळून टाकणार आहे. सो जुनं खूप काही सामान होतं ते मी डायरेक्ट जाळणार आहे, कोणाला द्यायच्या भानगडीतच पडणार नाही. Okay. घरातली 2 दिवसाची जी कामं होती ती उरकली आणि थोड्याफार सुट्ट्या बाकी होत्या. तर म्हणलं गावाला काही कामं पेंडिंग आहेत तर जाऊन येऊयात. तर आत्ता आधी तुम्ही बघितलं असेल मागं एकदम ब्लँक स्काय होतं आणि आता पुढं एवढे ढग भरलेले आहेत, पण हा पाऊस तर काही येत नाही आहे. ऊनच नुसतं वाढत चाललं आहे. पाऊस कधी येणार आहे काही अंदाज नाही आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट माहीत नव्हतं की आमचा असं काही प्लॅन बनू शकतो आणि तो बनला ते असा अचानक बनला, कारण की सुट्ट्या बाकी होत्या जसं मी सांगितलं. आणि आमचं काही फिक्सच होत नव्हतं की जायचं नाही जायचं. घराची क्लिनिंग वगैरे झालं, सगळं झालं. जे थोडं मोठं छोटं लागणारं सामान ते घेतलं सोबत आणि निघालो. निघताना तर विचार केला होता की आपण पोहोचूयात एक 3-4 तासामध्ये. पण थोडं आम्ही स्लो गेलो, कारण की आम्हाला नेचरचा पण फील घ्यायचा होता. आणि दुसरी गोष्ट अशी की आजचं वातावरण जे आहे ते दिसताना ढगाळ दिसत होतं, पण तेवढा पाऊस नव्हता आणि आम्हाला रस्त्यामध्ये पाऊस लागला नाही. तर हा व्लॉग पण खूप मी लेट अपलोड करते, कारण की ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी गेट रेडी विथ मीचा जो व्लॉग आहे ना, तर तो सुद्धा लेटच आला होता आणि हा त्या व्लॉगच्या आधीचा व्लॉग आहे. त्यामुळं थोडंसं लेटच होते, कारण माझी पण थोडी पर्सनल कामं चालू आहेत आणि हे असं गावाला ये किंवा अजून माझ्या मम्मीकडे जाणं असू दे किंवा अजून बाहेर कुठे जाणं असू दे, हे असं चालू आहे. तर थोडेफार व्लॉग उशिरा येत आहेत, पण हां व्लॉग येणार आहेत, बंद नाही होणार आहे. तर असं सगळं करत करत म्हटलं आता पेटपूजा तर केली पाहिजे, एवढी बाईक राईड केली तर. आणि बाईक राईड केल्यानंतर हे जे आहे ना समर्थ कृपा, तर मी खूप वर्ष आधी खोपोलीमध्ये राहत होते. तर खोपोलीमध्ये हे फेमस हॉटेल आहे आणि माझा असा रिव्ह्यू आहे की तिथं डिनर मोस्टली खूप छान होतो, कारण की आम्ही मोस्टली डिनरलाच गेलेलो जास्त. आणि दुसरी गोष्ट अशी की फर्स्ट टाईम मी तिथं स्नॅक्स ट्राय केले, तर स्नॅक्स तर खूप छान आहे. आणि असं काही माझं आजचं ट्रिपचा ब्लॉग होता. तर घरी पोहोचतो थोडाफार पाऊस चालू झाला होता आणि म्हटलं की आता ह्याच्या पुढे शूट नाही करू शकत, कारण मोबाईल खराब होईल. त्यामुळे थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर फ्रेंड्स अँड स्टे हॅपी. भेटूयात नेक्स्ट अशा छान व्हिडिओमध्ये.